संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्याकडे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेलेल्यात। रात्री उशिरा दिल्लीमध्ये त्या दाखल झाल्यात। अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार पहिल्यांदा स्वतंत्रपणे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्या भेट घेणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत त्या चर्चा करणार आहेत। निवडणूक आयोगाला पत्र दिल्यावरून सुनेत्रा पवार पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये दुरावा वाढल्याची गेल्या 2 दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे। त्यामुळे दिल्लीमध्ये जाऊन यामध्ये आणखी काही भर पडतीये का, काय नेमक्या पक्षांतर्गत घडामोडी घडतात हे सगळं पाहायचंय। त्याचबरोबर भाजपबरोबर कुठल्या मुद्द्यांवर सुनेत्रा पवार चर्चा करणार आहेत हे बघणं अत्यंत औत्सुक्याचं आणि तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझे सहकारी आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, सुनेत्रा पवार यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे। एकतर अंतर्गत पक्षामध्ये सध्या वाढत चाललेल्या कुरबुरी, एक प्रकारचा तणाव आहे आणि त्याचबरोबर भाजपबरोबर चर्चा होणार आहे। काय काय नेमके महत्त्वाचे मुद्दे या दौऱ्यादरम्यान चर्चिले जाणार आहेत? नक्कीच अनुपमा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। याचं कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आल्यानंतर त्या पहिल्यांदाच अशा प्रकारे दिल्ली दौऱ्यावरती गेलेल्या आहेत। आपल्याला माहिती की सध्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व काही आलबेल नाहीये। पक्षाची घटना बदलण्यासाठी किंवा काही बदल करण्यासाठी ज्या पद्धतीनं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं होतं, त्यानंतरच पक्षांतर्गत 2 गट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सध्या दोन्ही पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये आपल्याला नाराजीचा सूर कुठेतरी पाहायला मिळतोय। सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती काही दिवसांपासून नाराज आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा हा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये एनडीएच्या महत्त्वाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेतील, त्यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही बदल होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचं दुसरं कारण असंही बोललं जातंय सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं, ते म्हणजे की पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे बारामती विधानसभेची आणि त्यासाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकतर त्यांना एनडीएची मित्रपक्षांची तर मदत लागणारच आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षाची सुद्धा त्या ठिकाणी मदत लागणार आहे। काँग्रेस बारामतीमध्ये उमेदवार देण्यासाठी तयारी करत असताना दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देखील सुनेत्रा पवार या भेटीगाठी करू शकतात, भेटीगाठी होऊ शकते अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। आता दिल्ली दौऱ्यानंतर काय नक्की पक्षांतर्गत आपल्याला बदल होताना पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असतं। निश्चितच सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी अपडेट्स आपल्याकडून येतीलच। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी। सीमा आढे आमच्या सहकारी आपल्याबरोबर।